आज संध्याकाळपर्यंत काम होईल का? सर आत्ता माझ्याकडे 14 लाख रेडी आहेत. काम कधीपर्यंत होईल? उद्या संध्याकाळपर्यंत 25 पूर्ण करू शकतो, पण सर थोडासा प्रॉब्लेम झालाय 1000 किंवा 500च्या नोटांचा. जास्त आहेत. सर मार्केटमध्ये कॅश शॉर्टेज आहे. बर चल, दोन्हीमध्ये कर, काही प्रॉब्लेम नाही. पुणे पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढणारं स्टिंग ऑपरेशन तक्रारदाराने केलंय. नाव आहे संदीप जाधव, बांधकाम व्यावसायिक. बाणेरमधील सर्वे नंबर 90 मध्ये संदीप जाधव आणि त्याच्या भागीदाराने जमीन विकत घेतली, पण त्यावरून वाद सुरू झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात आलं आणि मग पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळने संदीप जाधवला मोका आणि इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाखांची खंडणी मागितली, ती सुद्धा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने. जर तुला ह्या प्रकरणातून जर हे करायचंय, बाहेर पडायचं असेल तर तुला 25 लाख रुपये हे द्यायला लागतील. आणि त्यांना सगळे पैसे 1000च्या डेमॉन्स्ट्रेशन्समध्ये पाहिजे होते. आणि नंतर मग मी त्यांना सांगितलं की सर माझ्याकडे काय एवढे अवेलेबल नाही आहेत, माझ्याकडे फक्त 14च जमलेले आहेत. तर ते म्हणले की ठीक आहे चालेल, तू 1-2 दिवसामध्ये रविवारपर्यंत सगळे पैसे गोळा कर आणि माझ्या ऑफिसला तू आणून दे. खरं तर स्टँडर्ड प्रोसिजरनुसार संदीप जाधव यांच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, मात्र तसंच झालं नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी धुमाळची फक्त नियंत्रण कक्षात बदली केली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलीस दलात आता या साऱ्या प्रकरणावर कोणीही बोलण्यास तयार नाही. धनंजय धुमाळवर रश्मी शुक्लांनी दाखवलेल्या मेहरबानीचं कारणही तसंच आहे. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरून बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली. मात्र संजय वाघमारे आणि राजेंद्र चांदेरे यांनी बाणेरमधील जागा आपली असल्याचा दावा करत न्यायालय गाठलं. दरम्यान मार्च 2016 मध्ये संजय मुथा आणि संदीप जाधव यांच्यातही वाद झाले. मुथा यांनी चतुश्रृंगी पोलिसात जाधव आणि गांधींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर 30 मे रोजी ATS मध्ये काम करणाऱ्या धनंजय धुमाळ यांनी संदीप जाधवला समन्स बजावलं. खरं तर ATSचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं. ATS मध्ये असलेल्या धुमाळकडे जागेच्या वादाचं हे प्रकरण सोपवण्यात आलं. त्यानंतर अडचण होऊ नये यासाठी त्याची प्रॉपर्टी सेलला बदली देखील करण्यात आली. पुढे धुमाळ मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगत धमकावत राहिला. आता याच मेहरबानीमुळे धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला करत नाहीत ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. मी सदर बाब ही CP मॅडमला CD ची कॉपी दिलेली आहे व त्यांना मेसेजद्वारे सुद्धा कळवलं की मॅडम असा असा प्रकार घडलेला आहे. धनंजय धुमाळ साहेब हे आपल्या नावाखाली 25 लाखाची मला मागणी करत आहेत व जर पैसे दिले नाही तर तुला खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा तुझ्यावर मोका अंतर्गत कारवाई करून तुला आम्ही असं ह्या केसेसमध्ये अडकूया अशी मला ते धमकी देत आहेत. तसं ते व्हिडिओ क्लिपमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि अद्याप धुमाळ साहेबांची मॅडमनी फक्त कंट्रोलला बदली केलेली आहे, त्यावरती अजून कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये. CRPC 154 नुसार त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन हे कंडक्ट करायला पाहिजे. दर दिवशी होणाऱ्या खून, बलात्कार आणि दरोड्यांमुळे आधीच गृह खात्याची बेअब्रू झाली आहे. आता तर पोलीस आयुक्तांच्या नावानेच खंडणी घेण्याचं काम सुरू आहे आणि अशा खंडणीखोरांना आयुक्त मॅडम अभय सुद्धा देत आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय चाललंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.